पूर्ण होईलच असं आम्हाला अपेक्षा आहे. नक्की. तुमचं काय म्हणणं आहे? माझी पण तीच अपेक्षा आहे की सरांनी मंत्री व्हावं, हेच आमची अपेक्षा आहे. आतापर्यंत सरांनी जे काम केले तीच पोचपावती आतापर्यंत आम्हाला पोचली, सगळ्यांना मिळाली आहे. तुम्ही काय सांगा? माझी पण तीच इच्छा आहे की सरांनी मंत्रीपद त्यांना मिळावं म्हणून. अधिक कामं होतील? अधिक अजून कामं होतील, त्याच्यापेक्षा झाली आहेत अजून. साहेबांनी भरपूर कामं केली आहेत. खूप कामं केली, त्यामुळे सगळे खुश आहेत साहेबांवर. लाडकी बहिणाबद्दल काय सांगणार? लाडकी बहिणात चांगलंच म्हणजे चांगलंच प्रोसेस चालू आहे ते, आणि पुढे पण चालू राहील हीच अपेक्षा आहे, आणि होईलच, शंकाच नाही त्याच्याबद्दल आम्हाला. नक्की. साहेब, लोकांचं भरभरून प्रेम आपल्याला अगोदरपासूनच भेटतंय, आणि आता लोकांची प्रत्येकांची हीच आशा आहे की कुठेतरी आपल्याला मंत्री बघावं. तर मंत्रीसाठी ज्या प्रकारे लोक कुठे प्रार्थना करतायत, कुठे मंदिरात जात आहेत, ईश्वरचरणी ते प्रार्थना करतायत की आपण मंत्री बनावं. काय वाटतंय सर हे लोकांची भावना बघून? नाही, नक्कीच लोकांचे आणि नागरिकांचे सर्वांचे आशीर्वाद आहेत. सर्व कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी या सर्वांनी दिवस रात्र मेहनत घेतली, आणि त्याच्यामुळे आज कुर्ला विधानसभेवरती आपण चांगल्या प्रकारे विजयी होऊ शकलो, विजयाची हॅट्रिक होऊ शकली. आणि त्यामुळे आता लोकांची अपेक्षा वाढलेली आहे, सर्व कार्यकर्त्यांची सुद्धा अपेक्षा वाढलेली आहे, आणि त्यामुळे निश्चितपणाने ही अपेक्षा मी माननीय शिंदे साहेबांना पण बोलून दाखवलेली आहे. आणि नक्कीच ह्या महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार आल्यानंतर, शपथविधी सोहळ्यानंतर लागलीच ह्या मंत्रिमंडळाचा सुद्धा विस्तार होईल, आणि त्याच्यामध्ये नक्कीच आपल्या कुर्ल्याला प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा आहे. चेंबूरमध्ये अनेक कामं झाली, आणि लाडकी बहीण ही तर सर्वात हिट राहिलेली आहे. तर आता कुठेतरी अजून जे कामं व्हायचे आहेत त्याचा धडाका कसा लागणार आहे? आज आपण बघितलं असेल तर कुर्ला चेंबूरमध्ये जी काही कामं आपण 10 वर्षामध्ये केलेली आहेत, आणि किंबहुना 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने कामांचा स्पीड आपण बघितला असेल तर तो अधिक प्रमाणावर झालेला आहे. आणि त्याच पद्धतीने अधिक गतिमान राहण्यासाठी या 5 वर्षामध्ये आपल्याला अधिक प्रतिनिधित्व ह्या मंत्रिमंडळात मिळावं, जेणेकरून कुर्ला चेंबूर किंबहुना मुंबईसाठी काहीतरी चांगल्या प्रकारे विविध योजना म्हणा, विविध प्रश्न, आणि त्याचबरोबर लोकांचं राहणीमान जे काय ते उंचवण्यासाठी माझे प्रयत्न असतील, आणि त्यासाठी यापुढे प्रयत्न करणार. सर, कुर्ला एक बड़ा नाम है, और कुर्ला से सारी ट्रेनें जो उत्तर भारत हो, दक्षिण भारत हो जाती है, तो आगे प्रवासियों के लिए किस तरह से कुर्ला टर्मिनस व्यवस्था रहेगी, क्योंकि कुर्ला पर सबका ध्यान रहता है? जरूर, मैंने इलेक्शन के दौरान भी कहा था कि कुर्ला स्टेशन और लोकमान्य टर्मिनल, ये दोनों भी उसका अत्याधुनिक करना बहुत ज़रूरी है, और इसीलिए मैंने दोनों के विस्तार के बारे में पत्र वगैरह मेरा चालू रेलवे मंत्रालय से, और उसमें भी मेरे अर्जी स्वीकृत हो गई है. जल्दी कुर्ला रेलवे स्टेशन का भी अत्याधुनिकीकरण, जैसे वाशी सानपाड़ा नेहरू स्टेशन से, वैसे ही यह कुर्ला स्टेशन भी अत्याधुनिक हो जाएगा. साथ में ही लोकमान्य टिलर टर्मिनल का भी अत्याधुनिक का प्रस्ताव है, वो भी मंजूर हुआ है. साथ में दोनों ही स्टेशन बहुत ही अच्छी तरह से इस मुंबई की शान होगी, इस तरह से हम लोग बनाने वाले हैं. और साथ में ही कुर्ला ईस्ट में जैसे आपने देखा रहेगा कि बस का, रिक्शा का, बहुत ही उधर टैक्सी का, और लोगों को चलना बहुत ही मुश्किल है. तो उधर कुर्ला रेलवे स्टेशन के बाजू में बस डिपो जो है अपना कुर्ला पूर्व में, तो उधर बस डिपो और मार्केट प्लॉट दोनों को मर्ज करके वहाँ पे एक सैटिस प्रकल्प लाने का मेरा प्रस्ताव था, वो भी मंजूर हो गया है. अभी फिलहाल जैसे ही ये सरकार आती है वैसे ही मैं जल्द ही हमारे बीएमसी कमिश्नर के साथ मीटिंग लेके वो जल्द से जल्द तो सैटिस का प्रस्ताव है, जिसे नीचे रिक्शा और टैक्सी रहेगी, ऊपर बस डिपो रहेगा, ऊपर पार्किंग रहेगी, ऐसी व्यवस्था हम वहाँ पे करने वाले. जैसे ठाणे में यह सैटिस प्रकल्प है, तो मेरे ख्याल से कुर्ला रेलवे स्टेशन का जो भार है वो बहुत पैमाने पे कम हो जाएगा. सर, जसं लाडकी बहिणींना सक्षम करण्यात आलं, तर आता इतर महिलांचं हेच म्हणणं आहे की कुठेतरी आम्हाला रोजगार भेटावा, अजून आम्हाला कुठेतरी स्वयंभी होण्यासाठी रोजगार आम्हाला उपलब्ध करून जर देण्यात आले तर कुठेतरी आम्हाला मोठा फायदा होईल. कारण की एकीकडे महागाई असताना घर चालवणंही कठीण होत असतं, तर रोजगार त्यांना फार गरजेचं आहे. तर महिलांना रोजगारासाठी कशी उपलब्धी आपण करून देणार आहात? नक्कीच या बाबतीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि शिंदे सरकार असताना या बाबतीमध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बघितलं असेल तर आतापर्यंत सामान्य माणसांचा विचार कोणीच केला नव्हता, सामान्य महिलांचा विचार कोणीच केला नव्हता, आणि तो विचार फक्त माननीय शिंदे साहेबांनी केला. आणि त्याच्यामुळेच त्यांनी या विविध योजना आणल्या. योजना नुसत्या आणल्या नाहीत तर त्या राबवल्या त्यांनी, आणि त्याच्यामुळे त्या राबवल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा झाले. लाडके जे भाऊ होते त्यांना सुद्धा विविध आपण युवा कौशल्याच्या माध्यमातून आज जवळजवळ 12 ते 13 लाख युवकांना महाराष्ट्रातल्यांना रोजगार मिळालेला आहे. त्याच पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांना आपण बघितलं असेल तर त्यांना सुद्धा
विविध योजना ज्या त्यांच्या मागण्या होत्या, एस टी प्रवासामध्ये म्हणा, बसमध्ये म्हणा, रेल्वेमध्ये म्हणा, तर ह्या ठिकाणी सुद्धा आपण विविध योजना त्यांच्यासाठी आणलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे एक निश्चितपणाने त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा जे काही काम आपल्याला करायचं आहे तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्व स्तरावरती आपण बघितलं तसं मुंबईचा विचार करता तर सर्व स्तरावरती सर्व समावेशक सर्व घटकांना सामावून घेऊन अशा प्रकारचे निर्णय शिंदे सरकारने घेतलेले आहेत. पण पुढे सुद्धा अधिक प्रत्येक नागरिकांचा विचार करून त्यांना रोजगार त्याच पद्धतीने चांगलं राहणीमान त्यांचं कशा प्रकारे उंचावे ह्या दृष्टिकोनातून आता आम्ही प्रयत्न करतो. सर एक लास्ट मेरा प्रश्न है, देखा जाए महाराष्ट्र में महायुति की इतनी बड़ी बम्पर सफलता मिली है, तो इसका श्रेय किसको जाता है, क्या कहेंगे उसके बारे में? आपने देखा रहेगा पूरे महाराष्ट्र में जैसे 2.5 साल में माननीय शिंदे साहब के नेतृत्व में हमने काम किया और उसका ही यह पूरा श्रेय है. और जो जैसे लाड़की बहन योजना, लाड़का भाऊ योजना, लाड़का शेतकरी योजना, साथ में ही लाड़के हमारे ज्येष्ठ नागरिक, ऐसे सभी लाडले हमारे सब जो घटक हर एक है उनको हमने न्याय देने की जो अपेक्षा थी वो शिंदे साहब ने पूरी की और उनके नेतृत्व ही हमने ये इलेक्शन लड़ा हुआ है. आपने देखा रहेगा कुर्ला में पहली बार प्रचार करने वाले माननीय शिंदे साहब के हाथों से सेल कॉलोनी ठक्करप्पा में फूटा और अच्छी तरह से मेरे ख्याल से वो शुभ संकेत था और पूरे महाराष्ट्र में अच्छी तरह से सीट युति को मिली, 230 सीट मिली और उससे वन साइड अपना महायुति की सरकार अब आज महाराष्ट्र में आ रही है. सर पुनर्वसनाच्या योजनेबाबत काय वाटतं आपल्याला, कशा प्रकारे आपण त्याकडे आता फॉलोअप करणार आहे? कारण की लोकांचं अजून पुनर्वसन झालेलं नाही आहे. अनेक अशा ज्या पुनर्वसन योजना आहेत त्या अजून तशाच पडलेल्या आहेत, ते कशा मार्गी लागतील? या बाबतीमध्ये निश्चितपणानं आपण बघितलं असेल तर म्हाडाचे ते विषय आहेत ते त्या बाबतीत एक चांगले निर्णय झालेले आहेत. कलेक्टर लँडच्या बाबतीमध्ये चांगले निर्णय झालेले आहेत. लागण्यात येते की कुठेतरी ते मंत्री व्हावे अशी लोकांची एकांत्री आशा आहे आणि प्रत्येक जण त्यांना त्या मंत्रिपदावर बघण्याची मनामध्ये उत्सुकता आहे. तर नक्कीच जेव्हा मंत्रिपदाची